नमस्कार, मी प्रशांत कदम. बदलापूरच्या घटनेवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दोन विधानं खूप अचंबित करणारी आहेत. एकतर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं त्याच्यामध्ये अपेक्षा व्यक्त केली की आपण देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे की जेणेकरून महिला अत्याचार करणाऱ्यांना जरब बसेल. पण कदाचित तोपर्यंत एक मोठी घटना पश्चिम बंगालमध्ये म्हणजे जिथे भाजपचं सरकार नाही आहे तिथं घडलेली होती आणि त्यामुळं पंतप्रधान ताबाताबात बोलले. पण अवघ्या आठवडाभरातच ज्या महाराष्ट्रामध्ये भाजपचं आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार आहे तिथले मुख्यमंत्री मात्र पंतप्रधानांच्या याच अपेक्षा फोल ठरवताना दिसत आहेत. कारण बदलापूरमध्ये ही घटना झाल्यानंतर एकतर घटना घडली 13 ऑगस्टला, इतके दिवस FIR होत नव्हता. FIR झाल्यानंतर हे सगळं प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न होत होता. या सगळ्या असंतोषातून सगळ्या लोकांचा उद्रेक झाला, एक आंदोलन झालं. पण हे आंदोलनच मुळामध्ये पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. हे सगळे लोक बदलापूरच्या बाहेरचे होते असं म्हणत एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये मूळ जो मुद्दा आहे महिला अत्याचाराचा किंवा ज्यांनी अत्याचार केलेला आहे, ज्यांच्यामुळे ही घटना घडलेली आहे, जी व्यवस्था या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीनं कारवाई करण्यामध्ये निष्क्रिय ठरली त्याच्याबद्दल ॲक्शन घेण्याच्या ऐवजी उलट आंदोलनकर्त्यांकडे बोट दाखवलेलं आहे. अर्थात प्रत्येकच सरकारची ही एक आवडती सवय असते, ज्यावेळी आपल्या अंगावरती येणारं एखादं आंदोलन असतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा प्रयत्न होतो तो म्हणजे ते आंदोलनच बदनाम करण्याचा. याच्या आधी आपण शेतकरी आंदोलनात बघितलेलं होतं. ते आंदोलन खलिस्तानी आहे, त्याच्यामध्ये देशद्रोही सगळे समाजकंटक घुसलेले आहेत, अशा पद्धतीचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न झालेला होता. नंतर काय झालं, वर्षभरानंतर पुन्हा तेच कायदे मागे घेण्याची वेळ आलेली होती. आत्तासुद्धा बदलापूरमध्ये जे घडलेलं आहे, खरं तर त्या लहान मुलींच्या बाबतीत जो अत्याचार घडला त्या अत्याचाराबद्दल जर सगळा घटनाक्रम आपण बघितला तर काही गोष्टी सरकारी पातळीवरती अपयशी ठरलेल्या आहेत. एकतर पोलिसांचा FIR लवकर दाखल होत नाही. त्या पीडित मुली आहेत त्यांच्या पालकांना 10-10, 11-11 तास पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत ठेवलं जातं. त्याच्यानंतर जे संस्थाचालक आहेत, जे भाजपशी संबंधित आहेत त्यातले काही, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो. ते संस्थाचालक आपल्या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून काही गोष्टी करतात, पुरावे लपवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होतो आहे. असा आरोप झाल्यानंतर मग हे सगळे लोक जे आहेत ते एकत्रित आलेले होते. अर्थात इतक्या मोठ्या संख्येनं जमाव जर रस्त्यावरती येत असेल तर त्याच्यामध्ये इतर काही गोष्टी असूही शकतील. पण तो मुद्दा आत्ता या क्षणाला महत्त्वाचा होता का, की त्याच्याऐवजी सरकार म्हणून एक राज्याचे प्रमुख म्हणून तुम्ही जी संवेदनशीलता दाखवायला पाहिजे होती ती जास्त महत्त्वाची होती. आणि त्यामुळं एकनाथ शिंदे जे म्हणाले ते नेमकं काय विधान होतं ते आधी ऐका. हे जे कालचं जे आंदोलन होतं हे पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे. कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात, इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलनकर्ते आले होते. आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते. याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला. राजकारण करायला तर खूप जागा आहे, त्याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत, तिथे राजकारण केलं पाहिजे. या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं म्हणजे ज्यांनी केलं आहे त्याला लाज वाटली पाहिजे, शर्म वाटली पाहिजे. आणि मी हेही सांगतो या सगळ्या गाड्या भरून 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 तिथे येऊन आंदोलन करते, सगळं त्याच्यामध्ये CC फुटेजमध्ये आहे, सगळे तुमच्या मीडियामध्ये आहे, सगळं 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 ते पोलीस शोधतील ना. पोलीस त्यामध्ये त्यांना हे जे आले होते ते लेक लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे बोर्ड घेऊन आले होते. असे काय कुठे आंदोलन असतं? पण ज्या पद्धतीची पोलीस स्टेशनला नोंद आहे, रिमांड ॲप्लिकेशन आहे बदलापूरच्या आंदोलकांच्या बाबतीतलं, तर त्याच्यामध्ये काय दिसतंय तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की हे सगळे लोक जे आहेत म्हणजे अगदी तुम्हाला नावं दिसतील या सगळ्या कागदपत्रांमध्ये. कस्टडी रिमांड मंजूर होण्याबाबतचं हे पत्र आहे आणि त्याच्यामध्ये सगळी नावं जी आहेत ती बदलापूरमधली दिसत आहेत. 1, 2, 3, 4 सगळ्यांचे पत्ते बघा तुम्ही, हे सगळे बदलापूरचे रहिवासी असल्याचं दिसतं आहे. अगदी दुसऱ्या पानावरती जरी आपण नजर टाकली तरी ॲड्रेस बघा तुम्ही,
कात्रप गाव, आपटेवाडी बदलापूर पूर्व, सुरवळ चौक बदलापूर पूर्व, एरंजाड बदलापूर पूर्व असे सगळे बदलापूर पूर्वचे हे जे आंदोलक आहेत की ज्यांचं रिमांड ॲप्लिकेशन पोलिसांना हवं होतं, हे सगळे त्याच ठिकाणचे रहिवासी आहेत. त्यामुळं पंतप्रधान अपेक्षा व्यक्त करतात की महिलांच्या वरती अत्याचार झाल्यानंतर त्यांना जरब बसेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे. पण दुसरीकडे राज्यकर्त्यांकडून मात्र ते वर्तन होताना दिसत नाही आहे. काल तर मुख्यमंत्र्यांनी एक जे विधान केलं ते तथ्यांना धरून होतं का याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित होत आहेत. काल बोलता बोलता ते असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये 2-3 महिन्यांपूर्वी एक घटना घडली ज्याच्यामध्ये तातडीनं कारवाई होऊन फाशीची शिक्षा झालेली आहे. काय नेमकं म्हणाले मुख्यमंत्री आहे? या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे. मी आपल्याला सांगतो, 2 महिन्यापूर्वी, 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं. स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली. हे आमचं सरकार आहे. पण मुख्यमंत्र्यांनी हे विधान नेमकं कुठल्या तथ्यांच्यावरती आधारित केलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागं ही कुठली घटना होती याचा उलगडा मात्र अजूनही होत नाहीये. आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भातले काही गंभीर प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले. आता तर मी स्पष्टच बोलतो, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून, म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटल्यासारखा वाटण्यासाठी म्हणून जी योजना आणले तशी ही योजना नव्हती. हे दुष्कृत्य आहे, ही विकृती आहे आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाजी मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत, विकृत मानसिकतेचे आहेत. ज्यांना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामध्ये राजकारण आहे असं वाटतंय ते सगळे विकृत आहेत किंवा ते सगळेजण ह्या नराधमांचे पाठीराखे आहेत. ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक SIT नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा, त्याच्यासाठी एक वेगळी SIT नेमा. मी म्हणालो की यामध्ये काही महिन्यांपूर्वी, 2-4 महिन्यांपूर्वी एक अशी केस झाली होती पुण्यामध्ये, मावळमध्ये, आणि त्या केसमध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती. आता विरोधक म्हणतात कुठली फाशी झालीच नाही, काय झालं, त्याच्यावर एक मोठं कालपासून चर्चा सत्र सुरू आहे. पण मी आपल्याला सांगतो, मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आणि हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ कधी खोटं न बोलणारा हा भाऊ आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, यामध्ये घटना मावळची होती आणि त्यामध्ये 2024 एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली. फाशीची सजा झाली. पोलिसांनी काम केलं, फास्ट ट्रॅक लावलं, तपास केला आणि फाशीची सजा झाली. त्या कोर्टाचे ऑर्डर, जजमेंट माझ्याकडे आहे. आणि म्हणून विरोधकांनी फक्त राजकारण करताना खोटं बोला पण रेटून बोला, हे सगळं जे काय सुरू आहे हे बंद केलं पाहिजे. आता एकीकडे पंतप्रधानांची अपेक्षा आहे की महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना जरब बसली पाहिजे. पण याच महाराष्ट्रामध्ये जे पक्ष सत्तेमध्ये आहेत त्याच पक्षाचे एक माजी नगराध्यक्ष महिला पत्रकाराला धमकावतात. तू अशी बातमी देतेस की जणू तुझ्यावरच रेप झालेला आहे अशी भाषा करतात. पण त्या नगराध्यक्षावरती, त्या राजकारणावरती कारवाई होण्याच्या ऐवजी उलट त्या मुलीला अजून बदनाम केलं जात आहे. सकाळच्या ज्या पत्रकार आहेत त्यांचा गुन्हा काल पोलीस दाखल करून घेत नव्हते आणि गुन्हा दाखल केल्यानंतर ज्यावेळी ॲट्रॉसिटीच्या सुद्धा काही कलमांचा समावेश करावा अशी मागणी केली गेली, त्याच्यानंतर पोलीस आता त्या पत्रकाराच्या बद्दल जे वर्तन झालं, ज्या पद्धतीची भाषा वापरली गेली त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याच्या ऐवजी तिचं जात प्रमाणपत्र मागतायत. त्यामुळं ही सगळी व्यवस्था नेमकं काय काम करते आहे? जी घटना घडली ती एकतर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे, ठाण्यामध्ये घडलेली आहे आणि तिथं इतक्या मोठ्या संख्येनं जमाव रस्त्यावरती आला. कदाचित हीच गोष्ट, म्हणजे एकीकडे आम्ही लाडकी बहीणसारखी योजना आणतोय, त्या योजनेमध्येच तुम्ही खुश राहा,
त्याच्यापेक्षा अशा काही घटना झाल्यानंतर जर लोक येऊन काही बोलतायत तर कदाचित त्याचा राग सरकारला कुठंतरी आला आहे. कारण या आंदोलकांपैकी अनेकांनी लाडकी बहीण योजनेबद्दलचा उल्लेख केला. या अशा योजना आणण्यापेक्षा सुरक्षित बहीण योजना आणा, अशासुद्धा काही महिलांच्या प्रतिक्रिया होत्या. आणि म्हणूनच कदाचित सरकार या सगळ्या गोष्टीनं संतप्त झालेलं आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री जर अशा प्रकरणामध्ये मुख्य मुद्दा सोडून इतर गोष्टींवरती भाष्य करत असतील तर ही व्यवस्था जी आहे ती पंतप्रधानांना अपेक्षित असल्याप्रमाणे नाही आहे. आठवड्याभरापूर्वीच त्यांनी केलेल्या भाषणाचा आपण सगळ्यांनी आणि त्यांच्याच मित्रपक्षाच्या सरकारांनी अभ्यास केला पाहिजे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या भाषेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय आणि खरोखर बदलापूरचं हे आंदोलन राजकीय हेतूनं प्रेरित होतं का? तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.